बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केल्यापासूनच महिलांमध्ये एक वेगळा आनंद आणि उत्साह आम्हाला पाहायला मिळाला। या महिन्यातल्या ज्या पात्र लाभार्थी होते त्यांच्या पहिला लाभ वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला आणि आज नागपूरमध्ये या वचनपूर्तीचा दुसरा सोहळा आयोजित होत आहे, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांचा लाभ वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि आपण बघू शकता की मोठ्या संख्येने महिला कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांच्याकडून या योजनेचा लाभ मिळाल्याचा आनंद व्यक्त होताना दिसत आहे। मी अनेक माता भगिनींसोबत संवाद साधला आणि अनेकींनी मला 3000चं जे DBT झालंय त्याच्यातून आपण काय काय केलं आणि बऱ्याच दिवसांपासून काय काय त्यांच्या इच्छा अपूर्ण होत्या आणि तो जो मिळालेला लाभ आहे त्याच्यातनं त्यांनी ते पूर्ण केलं, याचा हे ऐकून आम्हाला नितांत आनंद आहे। वेगळा अनुभव तुम्ही महिलेकडून ऐकला असा, जे 3000 त्याने काहीतरी वेगळा अनुभव घेतला, काहीतरी वेगळं केलं? मला एका महिलेने सांगितलं, मी तिच्यासोबत संवाद साधत असताना, की माझी बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की माझी स्वतःची सायकल असावी आणि मला 3000 ज्या वेळेला DBT झाले त्यावेळेला मी पहिली ती सायकल विकत घेतली आणि आता मला बाजारात जाताना किंवा माझ्या एकंदरीत रोजच्या प्रवासामध्ये ती सायकल मला उपयुक्त ठरत आहे। त्यामुळे ऐकून मनाला खूपच आनंद आणि समाधान वाटलं की अशा पद्धतीची त्यांची दैनंदिन गरजसुद्धा आम्ही या योजनेच्या माध्यमातून भागवू शकलो। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट होती, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरण करायला सुरुवात झाली नव्हती आणि बहुतांश लाडक्या बहिणींची मागणी होती की आमची KYC सुद्धा झाली नाहीये आणि काही बहिणी असे सुद्धा होते की ज्यांची KYC करून सुद्धा त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही। यासाठी पडताळणीला आता सुरुवात झालेली आहे। ज्या बहिणींना हप्ते मिळत नव्हते त्यांच्या खात्यावरती सुद्धा हप्ते वितरित केले जाणार आहे। जुलै महिन्याचा हप्ता वितरणासाठी कार्यक्रम हा घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला, मागेल सुद्धा हप्ते मिळाले, ते सर्व बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता वितरण होत आहे। तुमच्या खात्यावरती मागची रक्कम पडलेली नसेल, आलेली नसेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार याची सविस्तर व्हिडिओ सुद्धा आपण मागे बनवला। तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजणार आहे।